राम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण निघालो होतो बाहेर बघा, आणि आपला प्रवास थांबला आहे निघतानाचा। सर्वसामान्यांचं सह्याद्रीतलं जे दररोजचं दैनंदिन जीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे। तर प्रचंड प्रमाणात पाऊस चालू झालेला आहे इकडं, आणि असं ओढ्यांच्यावरून नदी जी ओढ्यांची जी पुलं आहेत त्या ब्रिजवरून असं पाणी वाहायला चालू झालेलं आहे बघा। तर अगदी प्रचंड पाऊस चालू आहे, आणि हे पाणी आता याच्यावरून नदीच्या पुलावरून वरती आपल्या पुलाच्या वरून जायला लागलं आहे। ते बघा प्रचंड असं दुतर्फा नदी वाहायला लागलेली आहे। ही वेदगंगा नदी आहे, आणि वेदगंगा नदीवरचं हे पूल आहे सुक्याच्या वाडीवरचं, जो पाणी अडवण्यासाठीचं केटी वेर आहे, हे केटी वेर आहे। आणि या केटी वेरवरून पाणी वाहायला लागलं आहे पुलाच्या वरून। आम्ही जात होतो, तर जाता जाता आम्ही काय केलं, इकडं प्रशासनानं याच्यावर वाहतूक करू नये किंवा अडथळा व्हावा जाऊ नये म्हणून इकडं थोडंसं आपल्याला दाखवलेलं आहे की अशा पद्धतीनं अडथळा निर्माण आहे आणि जाऊ नका म्हणून। तर आम्ही आता परततोय बघा, आणि प्रत्येकानं काळजी घ्यावी वाहतूक करताना। पावसाळ्याचे दिवस आहेत, अचानक पाणी येतं, या सह्याद्रीतलं पाणी अचानक येतं, जसं खळखळीत पाणी असतं, म्हणजे अचानक वरती पाऊस लागतो आणि अचानक पाणी वाढण्याची शक्यता असते। अशा वेळी आपण थोडं काळजी घेणं गरजेचं आहे। तर थोडंसं काळजी घेऊनच लोकल संपर्क किंवा स्थानिक चौकशी करूनच प्रवास करावा अशी मी आपल्यास विनंती करतो। आणि सह्याद्री डिस्कवरीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि चॅनलला लाईक करा, म्हणजे आम्हाला नवीन एक व्हिडिओ करण्यासाठी नवीन प्रोत्साहन येतं। आणि अशा पद्धतीनं एक नवीन व्हिडिओ पुन्हा घेऊन भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।